कल्याणच्या सहजानंद चौकात एक होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली आहे। हे भलं मोठं होर्डिंग वाहनावर पडल्यानं कारचं प्रचंड नुकसान झालंय, तर या घटनेत 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, कल्याणमध्ये एक भलं मोठं होर्डिंग कोसळलं। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गणेश, काय अधिक माहिती आहे? सर, कल्याण पश्चिमेच्या सहजानंद चौकामध्ये असलेलं हे भलं मोठं होर्डिंग होतं आणि अचानकपणे हे होर्डिंग कोसळलं आणि हे होर्डिंग जेव्हा कोसळलं त्यावेळेस होर्डिंगच्या खाली जवळजवळ 8 ते 10 कार उभ्या होत्या। या कारचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर 4 दुचाकी देखील उभ्या होत्या, त्यांचं देखील नुकसान झालंय। यामध्ये 2 जण गंभीररित्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते। दुर्घटना घडल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि होर्डिंग बाजूला करण्याचं काम सुरू आहे। मात्र हा सहजानंद चौक जो आहे तो गजबजलेला चौक आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ असते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात होर्डिंग कोसळल्यानंतर वाहतूक कोंडीचा देखील सामना इथल्या वाहन चालकांना करावा लागतोय। मात्र आता हे होर्डिंग कोणाचं होतं, हे अधिकृत होतं की अनधिकृत होतं, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सर, जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलंय। बरं, हे या होल्डिंग बद्दल काही आधी तक्रार झाली होती किंवा कोणी काही म्हटलं होतं? कधी हे होल्डिंग उभारलं होतं, उभं केलं होतं, काही कळू शकलंय? सर, या संदर्भात महापालिकेचा जो विभाग आहे, भंडार विभाग, तो माहिती गोळा करतोय आणि माहिती गोळा केल्यानंतर या होर्डिंग संदर्भात अधिकृत माहिती मिळू शकेल की हे होर्डिंग अधिकृत होतं, अनधिकृत होतं, याची कोणी तक्रार केली होती का। काही वेळातच प्रशासन या संदर्भात आपली माहिती समोर आणेल। सर गणेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।